राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदला असा मोठा सल्ला राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार आणि जय पवार यांना दिलाय। काल सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसोबत प्रशांत किशोर यांची तब्बल 6 तास बैठक झाली। मुंबईमधील देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत जय पवार ऑनलाईन उपस्थित होते अशी माहिती आहे। मात्र या बैठकीत किशोर यांनी थेट सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच भविष्यात मी निवडणूक रणनीतिकार म्हणून राष्ट्रवादी सोबत काम करावं असं तुम्हाला वाटत असेल तर प्रदेश अध्यक्ष बदला असं प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांना स्पष्टपणे सांगितलंय। सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा प्रशांत किशोर यांचा सल्ला आहे। प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे। राज्याचं नेतृत्व सोबत काम करणार नाही तोपर्यंत मला काम करणं कठीण, बैठकीत प्रशांत किशोर यांचे हे वक्तव्य आहे। गेल्या 3 बैठकांमध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टीची अंमलबजावणी नाही, मग काम कसं करणार? किशोर यांची ही नाराजी आहे। राष्ट्रवादीचा प्रदेश अध्यक्ष बदला तरच मी राष्ट्रवादी सोबत काम करू शकतो, प्रशांत किशोर यांचा हा स्पष्ट संदेश आहे। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे प्रशांत किशोर यांनी नाराजी व्यक्त केली तेव्हा किशोर यांच्या टीम मधील 2 सदस्य उपस्थित होते। दरम्यान आता प्रशांत किशोर यांच्या टीमकडून राष्ट्रवादीसाठी राज्यभर सर्वेच्या कामालाही सुरुवात झाली आहे। प्रशांत किशोर लवकरच सर्वेचा अहवाल सुनेत्रा पवार यांना सादर करणार असून या अहवालानंतर पक्षात मोठे फेरबदल केले जाणार आहेत। तसेच राष्ट्रवादीची पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रशांत किशोर यांच्याकडून विविध पक्षीय कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत। दरम्यान कालच्या बैठकीत काँग्रेसकडून झालेल्या गुंगी गुडिया या टीकेवरही चर्चा झाल्याची माहिती आहे। टीकेबाबत सुनेत्रा पवारांनी शांत राहून संघटनात्मक नियुक्त्यांवर भर द्यावा असा सल्ला किशोर यांच्याकडून देण्यात आलाय। नाशिक कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले असा आरोप राज ठाकरेंनी केलाय। खड्ड्यांमुळे माणसं मेली, प्रशासन निम्म आहे, फक्त कमिशनशी देणं घेणं असा निशाणा राज ठाकरे यांनी साधलाय। तर भाषा नाही, कामाचा दर्जा बघून कंत्राटदाराला कामं दिली जातात असं उत्तर मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरे यांना दिलंय। नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी सरकारवर गंभीर आरोप केलाय। शहरातील कुंभमेळ्याच्या कामासाठी गुजरातमधून कंत्राटदार आणल्याचा आरोप राज ठाकरेंनी केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक शहरातील रस्ते खोदून ठेवण्यात आले, त्यामुळे शहरात रस्ते अपघात वाढल्यानं आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय। राज ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांना पत्रकारांनी शहरातील खड्ड्यांवरून प्रश्न विचारला। उत्तर देताना राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले, त्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले। या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरात मधले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे। ते सगळं चालू असताना देखील ज्यावेळेला निवडणुका झाल्यानंतर परत जर समजा भाजपचं लोकांना निवडून देत असतील, भोगा अजून काय बोलू शकतो मी। कंत्राट देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही, त्याची बिड कॅपॅसिटी किती आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, कंपनी बघायची असते, कंपनीच्या मागे कोण आहे हे बघितलं जात नाही। जे काही या ठिकाणी टेंडर दिले गेलेले आहेत हे अतिशय कॉम्पिटिशनने दिले आहेत। आता पाहिजे असेल तर या कंपन्यांच्या मागचे जे काही मराठी लोक आहेत त्यांची नाव आपण पाठवून देऊ। संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत, काही गाड्या ट्रक बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत, माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून। परंतु या प्रशासनाला काही निडिम्म येतं ना, माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयीसुद्धा नाहीये। नाशिक मधला मुख्य प्रॉब्लेम हा MNGL मुळे झालाय। सगळे रस्ते MNGL ला आपण पाईपलाईन टाकण्याकरता मान्यता दिली होती आणि ती महत्वाची आहे, गॅस पाईपलाईन। जिथे पाईपलाईन टाकली आहे तिथे घरचं कनेक्शन देण्याकरता पुन्हा खोदावं लागेल, म्हणून आपल्याला रस्ता करता येत नाही। तथापि महानगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत, सायनेजेस लावले पाहिजेत, बोर्ड लावले पाहिजेत, रोड मोटरेबल तरी राहतील अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे आणि पावसाळा संपल्यानंतर त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। दुर्दैव आहे, मला वाईट या गोष्टीचं वाटतं। इतकं सुंदर त्यावेळेला आम्ही नाशिक केलं होतं, त्याची सगळी दुर्दशा बघून वाईट वाटतं। म्हणजे ते बोटॅनिकल गार्डन असेल किंवा माननीय बाळासाहेबांच्या नावाने केलेलं म्युझियम असेल किंवा अनेक गोष्टी ज्या त्यावेळेला केल्या होत्या। नाशिककरांनी आपलं सरकारी बघितलेलं आहे,
आपले महापौर बघितलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यानंतर जेव्हा निवडणूकच आपला कार्यकाळ संपल्यावर त्यावेळेला एक सुद्धा नगरसेवक नाशिककरांनी निवडून दिलेला नाही. किती? एक सुद्धा नगरसेवक निवडून आला नाही. मग एवढं सुंदर जर तुम्ही नाशिक केलं तर लोकांनी असा रिझल्ट का दिला? माझा त्यांना सवाल आहे. 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. आरक्षण रद्द करण्याचा घाट असून चूक सुधारावी असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तर जरांगेंचा गैरसमज दूर करू असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. जरी ओबीसीला तरी मान्य का मिळालेलं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण रद्द करण्यात यावं म्हणून 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार आहे. खूप टोकाचं. जात पडताळणी समितीनं आदेश केलाय व्हॅलिड करा म्हणून. सकाळी रद्द होतं. शिंदे साहेबांचे मंत्री हे काम करणार. आता ठीक आहे, त्यांनी सांगितलंय आता रात्रीपासून त्यांचे खलबतं सुरू आहेत. सकाळी पण होते की आम्ही आमची चूक दुरुस्त करतो. शिंदे साहेबांच्या तिकडून सुरू झालं. आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही चूक दुरुस्त करा, आम्हाला बोलायची गरजच नाही. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. ती पत्रकार परिषद तुम्ही बघितली असेल. गंभीर आरोप त्यांच्याकडनं केले गेले. तुमच्याबद्दल ते वारंवार चांगलं बोलताना यापूर्वी बघायला मिळायचे. मात्र तुम्ही डबल गेम करता, तुमचा पक्ष डबल गेम करतोय असं म्हणत पक्षावर याच्या बाबतीत मी काल माझी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याचा झालेला गैरसमज तोही लवकरच दूर होईल. हॅलो, हा उदय बोलतोय. जय शिवराय. जय शिवराय. बोला साहेब. काय गडबड झाली त्या दाखल्यामध्ये? सगळे दाखले रद्द करायला सुरुवात केली आता तुमच्या मंत्री महोदयांनी. पत्रकाराने विचारलं का पण कमून वाटोळा करायला उगाच उगा कशामुळं? बीडला आंबोरीची नोंद सापडली. बीडला आंबोरीची बीडला 52 कोळ्या तिकडे 52 कोळ्या हे देतो लिहून, एन्डोर्समेंट करून देतो. पत्रकार रद्द करा केली रद्द. आणि राज्यात काय पसरणार? मराठ्यांच्या नोंदी बोगस आता रद्द व्हायला लागले. 50%चं वरचं 2% बोगस नाही का? मग मी सीएम साहेब मला फडणवीस शिंदे साहेबांकडून अपेक्षा नव्हती. मी सरळ सरळ तुमच्याकडे नाराजी द्यायला अजिबात नव्हती, कारण मी लय खस्ता खाल्लेलं शिंदे साहेबासाठी लय. ज्या प्रकारे मनोज जरांगे 52 कुळ्या म्हणला, आमच्या सन्माननीय समाज तेली असो, समाज ओबीसी असो, समाज एससी असो, हे अपमानकारक बोलणं शिंदे साहेबांना चालतंय का? शिंदे साहेबांना ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा म्हणल्याच्या नंतर एवढी आग लागते त्या शिंदे साहेबांना. धेडग्या मारड्या म्हणल्यासारखं 52 कुळ्या म्हणणं आहे, 52 कुळ्या म्हणणं आहे, 52 कुळ्या म्हणणं आहे. शर्मेनं लाज वाटायला पाहिजे. सरकार बनवलं होतं. सुप्रीम कोर्टामधील सुनावणीवर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सुद्धा सरकार वैध असल्याचं म्हटलं होतं, असं एकनाथ शिंदेनी म्हटलं. जनतेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. यापूर्वी देखील जेव्हा सुनावण्या होत होत्या तेव्हा देखील पेढे वाटत होते. हे सरकार घटनाबाह्य आहे, हा मुख्यमंत्री घटनाबाह्य आहे. हे चंद्रचूड साहेबांच्या जजमेंटमध्ये देखील हे स्पष्टपणे त्यांनी केलेलं आहे की हे सरकार बेकायदेशीर नाही. जनतेने पूर्णपणे आम्हाला आशीर्वाद दिला, जनतेने पाठिंबा दिला आणि जे आरोप करत होते त्यांचे किती निवडून आले? विरोधी पक्ष नेता होणे इतके पण नाही.